कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असो जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. जय देवा भैरवा. काय रे, या वक्ताला वाड्याच्या दिशेने कोण येत असेल बरं? अरे हे तर आपल्या गावच्या देवळातले पुजारी गणपतपंत. काय पुजारी नाही म्हणजे या वक्ताला वाड्यावर काही गडबड तर नाही ना? अण्णा, येंद्र गुंडप्पा. अरे ते कौशल्य आम्हाचं सेवा करायचं सोडून इकडे काय करतोस म्हटलं तर मी. कौशल्य अम्मानेच पाठवलंय. ते कौशल्य आम्हाच्या आज्ञेचं पालन करण्यापलीकडं दुसरं करतोस काय तू? अण्णा, गुरुजी आले. सुरक्षा कवच. हे बघ, थकलो रे बाबा, आता मी फार थकलो. ते काय ते सगळं ती पोरं बघून घेत. हा, रावसाहेबला आणि सूर्यकांतला सांग काय ते बघायला. हा, जे हो घेत. गुरुजी, सुरू करा. हे देवा भैरवा, सार तुला भक्तीची आण तुला शक्तीची, या सर्णोबत घराण्याच्या दुःखाचा नायनाट कर रे देवा भैरवा. उद्या या गावची शिपुरापूरची तुझ्या नावाची जत्रा हाय. तिथं ह्या घराण्याचा एक लेख तुझी चांगलं संगीत पूजा करून तुझ्या आशीर्वादानं पावन झालेलं भैरव कवच या दाराला बांधणार हाय. पण या जत्रेच्या आधी येणाऱ्या आजच्या वैराच्या रात्री तू आम्ही बांधलेल्या सुरक्षा कवचात वास करून आजच्या रात्री तू तिला थोपवून धर. त्या घराला, त्या घरात राहणाऱ्या लोकांना आणि सर्णोबतांच्या संपूर्ण कुटुंबाला या काळ्या रात्रीपासून सुरक्षा दे रे देवा भैरवा. सुरक्षा दे रे देवा भैरवा. दे रे देवा भैरवा. सा 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 ग म प प प ध नि ग.
कोण आहे? चोर घुसला का काय घरात? ए, धर 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 रामा धर. भागा ए भागा. कोण आहे? आगे कोण आहे काय? लाईट लाव लाईट लाव लाईट लाव लाईट लाव चार दिशी लाईट लाव. ए रामा धर की धर ए, धर 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 सुटू नको, धर 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 धर. नाही अनय अनय हे काय आहे सगळं? अनय, एवढ्या रात्री तू हे असे कपडे घालून पळून चाललायस? बऱ्याच ना? अने बाळा, हे सगळं काय आहे? काय चाललंय सांगून टाक बघू सगळ्यांना. आधी आपल्या मुलांवर लक्ष ठेवायचं नाही, मग मुलं ही अशीच वागणार. नाही म्हणजे आजकाल सगळ्याच मुलांचे आई वडील अशी तक्रार करतात म्हणून म्हटलं मी. हे बघा नाही, आता तुझी जास्त चौकशी करायला आमच्याकडे वेळ नाहीये. लवकर काय ते बोल. आता सांगतोयस की अनय सांगतोयस ना? मी ठरवलं होतं की आजच रात्री पळून जायचं मुंबईला. अय्या हो, हे म्हणजे आपल्यासारखंच झालं ना. आपण सुद्धा नाही का पळून जाऊन लग्न केलं होतं, तसं अनय सुद्धा पळून जाऊन. हे वेडे, अगं काय बोलतेस तू? काय चाललंय इथे? गप्प रहा. पण कदाचित मंदाची शंका रास्तही असू शकते. अनय, कुठल्या मुलीचं प्रकरण वगैरे नाहीये ना? हे एवढंच ऐकायचं बाकी होतं आता की सरनोबतांचा मुलगा एका मुलीबरोबर पळून गेला. निलांबरा, नाही कोण आहे ती मुलगी? काकासाहेब असं काहीच नाहीये, कोणीच मुलगी वगैरे नाहीये. जर कुठलीही मुलगी नसेल तर उद्या एवढ्या मोठ्या पूजेचा तुला मान मिळालेला असताना असा रात्री तू पळून का चाललायस अनय? आत्यासाहेब, आणि तुम्हाला सगळ्यांना जे काही वाटतंय ना ते सगळं चुकीचं आहे. मी आज इथून पळून जाणार होतो कारण मला इथे थांबून कशातच अडकायचं नाहीये. उद्या आपल्या घरी पूजा आहे आणि त्या पूजेचा मान माझ्याकडे आहे. पण ह्याचाच अर्थ असा होईल की पुढे जाऊन सरनोबत कुटुंबाकडे असलेल्या सगळ्या जहागीरदारीच्या पेचात मला अडकावं लागेल. तसं पाहायला गेलं तर मेघदत्त दादा आहेत, पण त्यांचा लग्न न करण्याचा पण असल्यामुळे अडकणार तर मीच ना. मला ही जहागीरदारी, गावातल्या लोकांच्या समस्या, कधी न संपणाऱ्या मोठ्या मोठ्या सभा, पूजा, त्या लोकांना वाटणारी आपल्याबद्दलची भीती, हे सगळं नकोय. मला नोकरी करायची आहे. मी जे काही शिक्षण घेतलंय त्याचा मला वापर करायचा आहे आणि म्हणूनच मी चाललोय मुंबईला नोकरी करायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला. आणि कुठच्याही मुलीबरोबर पळून जाऊन आपल्या कुटुंबाला काळीमा फासायचा मी विचारही नाही करू शकत. आणि तरीही पळून जायचा विचार केलात तुम्ही? वा नाही, घराण्याला काळीमा न फासणारं काम करायचं म्हणता आणि या परिवाराचा एक महत्वाचा समारंभ एका दिवसावर आलेला असताना स्वतःच्या स्वार्थासाठी रात्रीच्या अंधारात कुणाला काय वाटेल याची अजिबात पर्वा न करता पळून चाललाय की हो तुम्ही? भाऊसाहेब, खरं मला असं सगळं करायचं नव्हतं, पण मला खरंच इथे राहून नाही अडकायचं या सगळ्यात. मला मुंबईला जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि तुम्हाला काय वाटतं यात तुम्ही यशस्वी व्हाल? आम्हाला नाही वाटत. मुंबईत जाऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यातच काय, पण आयुष्यात कुठल्याच गोष्टीमध्ये तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. का ठाऊक आहे? कारण ते सामर्थ्यच नाहीये की हो तुमच्यामध्ये, ती ताकदच नाहीये पेलण्याची.
तुम्ही यशस्वी होणार नाही असं म्हणण्यामागचं कारण ठाऊक आहे तुम्हाला? तुमचा पळपुटा स्वभाव म्हणते मी. तुम्ही सरनोबत घराण्याचं नाक कापून पळून जाताय की हो. मग बाहेरच्या जगानं दिलेल्या जबाबदाऱ्या कशा काय पेलणार तुम्ही? अनय, यशस्वी माणूस तोच होतो तो सगळ्या जबाबदाऱ्या खंबीरपणे पेलू शकतो. आपल्या मनाप्रमाणे तर सगळेच जण वागतात, पण स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन आपल्या परिवारासाठी जे खंबीरपणे करतो तोच खरा मर्द. तुम्हाला मुंबईला जायचंय? तुम्ही जा, आम्ही अडवणार नाही. पण यश प्राप्त करण्यासाठी आयुष्याच्या या आघाडीवर तुम्ही अपयशी व्हाल हे लक्षात ठेवा. शेवटी निर्णय हा तुमचा आहे. हो साहेब, चुकलं माझं, माफ करा. मी नाही जाणार मुंबईला. इथे थांबून तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडीन. पण त्यानंतर तुम्ही मला मुंबईला जाऊ द्याल ना? अनय, सगळ्या जबाबदाऱ्यांचा विचार एकाच वेळी करायचा नसतो की हो. एक एक धागा सोडवला की गुंता होत नाही म्हणते मी. आधी उद्याची जत्रा पार पडू दे, ही जबाबदारी पूर्ण करा, मग पुढे बोलूच आपण. चला, झोपायला जा. आऊसाहेब, हे काय केलं आपण? त्यांना सरळ नकार द्यायचा, आणि तरीही त्यांनी ऐकलं नसतं तर आम्ही पाहिलं असतं ना. रावसाहेब, तुम्ही चुकताय. धमकीनं कामं होतात, भक्ती नाही. उद्याची महापूजा खूप महत्वाची आहे म्हणते मी. ती त्यांनी मन लावून करायलाच पाहिजे. आऊसाहेब, माफ करा, पण दादासाहेब म्हणतात ते बरोबर आहे. जत्रेच्या महापूजेचा जो मानकरी असतो, गावच्या वतीनं आपल्याला त्याची एक इच्छा पूर्ण करावी लागते. तसा रिवाजच आहे आपला. उद्याच्या महापूजेचा मानकरी अनय आहे. त्याने जर मुंबईला जायची इच्छा व्यक्त केली तर? नाही, तसं नाही होणार. अनय शहरात शिकलेत. गावातल्या जत्रेंना त्यांचं येणं तसं कमीच असायचं. त्यामुळे त्यांना या रिवाजाबद्दल काहीही माहीत नाहीये म्हणते मी. आणि आमची सगळ्यांना सक्त ताकीद आहे की त्यांना या रिवाजाबद्दल काहीही कळता कामा नये. घरातल्या लोकांनाही सांगा आणि गावातही सगळ्यांना सांगा. उद्याच्या इच्छापूर्तीच्या अटीची गोष्ट अनयना कळता कामा नये. काय म्हणते मी? ए शिवा, महादा, शिरपा, हनुमा, ए सांबा, इकडे या. हे बघा, मी जी काय आता सांगतोय ते समजाने ध्यान देऊन ऐकायचं. साव काकू, ए साव काकू, आले आले. काय ग भाभी, काय झालं? अगं, वाड्यावरून निरोप धाडलाय गावाला. कसला ग? आज गावात जत्रा आहे ना? वय वय. मग जत्रेमध्ये पूजेचा मान ज्याच्याकडे असतो त्याची एक इच्छा वाड्याने पूर्ण करायची असते की नाही? अगं, तो तर रिवाजच आहे ना. तेच तर होणार नाहीये या वेळेला. छोटे मालक बसतायत ना मग पूजेला, त्यांच्यापर्यंत ही रिवाजाची गोष्ट पोचली नाही पाहिजे. अगं, पण का? काय माहित. काल रातच्याला वाड्यात लई तमाशा झाला म्हणतात. काय त्या बंधारापलीकडचं काय नाही ना? व काल रात्र वैऱ्याची होती, पण नशिबानं तसलं काय बी नाही झालं. पण काय ग भागी, त्या बंधारापलीकडे हाय तरी काय? वाड्यातलं एक गुपित हाय. दुष्ट शक्तींचा वास आहे तिथं. बापरे. एका सुनेचा मृत्यू आणि त्यानंतर माजलेला हाहाकार बंदिस्त हाय तिथं. सून? कोणची सून ग? सून मला तरी कुठे ठाव आहे नीट.
मी आपलं उगीच. अरे काय रे, एकच कोण, दुसरी कुठं आहे? आणतो, दुसरी कोणी आणतो. बरं बरं, जा ठेव जात. साव काकू वय हे ग काय इतकं धान्य कशा पाई? आता ना दिवाळी ना दसरा मग. तसं नाही ग भागे, आम्हा म्हातारीला कशाला लागतं इतकं? काय आहे, माझा पोरगा आणि नाती यायचेत मुंबईहून, त्यांच्यासाठी आणलंय ग. म्हणूनच 4 दिवस रजा टाकली वाड्यावर. 4 घटका राहीन म्हणते आमच्या लोकांबरोबर. मग काय पुण्यांदा वाड्यातली सेवा. आलाच की, येऊ बघ. आलेच बघ. काय रे आलात बाबानू? प्रवास कसा झाला? त्रास नाही ना झाला? अजिबात नाही, एकदम मस्त प्रवास झाला. आणि किती दिवसांनी आलात र? आईची आठवणच नाही ना तुम्हाला? आणि रेवा कुठे आहे ग? तुझी लाडकी रेवा ना येते मागून. काका काय झालं, गाडी का थांबवली? काय झालं कळायला मागत नाही. वेशीच्या जवळ गाडी आली आणि असं काहीतरी ढळमाळायला लागली. आलीस, परत जा, परत जा. इथे तुझ्या जीवाला धोका आहे. पण जाणार कुठे? कुठेही गेलीस तरी तुला परत इथे यावं लागणार आहे. काका कोण आहे हा माणूस? हा गावचा वेडा आहे का तो? काही तुम्ही घाबरू नका. ऐ, ऐ. अपशकुन झाला. ही रांगोळी विस्कटणं, दिवे विझणं. नाही नाही, हे सगळं फक्त वाऱ्यामुळे झालंय. आपण ह्यात हे आपण कुणालाही सांगणार नाही आहोत. असं कसं? आऊसाहेबांना सांगायलाच हवं, त्यांना हे कळणं गरजेचं आहे. काहीही गरजेचं नाहीये. उगाच आपल्यावर बालंडी येईल. आता हे सगळं आपणच सावरून घेऊया. पण मी काय म्हणते, मला वाटतं की तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये धाकट्या वहिनी. आता गप्प बसा, नाही तर आपण गोत्यात येऊ. वाड्यात इतके नोकर चाकर असताना या भूताटकी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा सुनांच्याच माथी का? देव जाणे. अजून कशी आली नाही आजी. अगो 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 बाय 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 बाय. अगं पडेन ना ग मी. हा काय येडी पोर आहे ही. हा कशी आहेस आजी तू? तू काय म्हणा, एकदम मस्तच असणार, एकदम टकाटक. हो ना? वय वय, काय येडी पोर आहे ही. हा आणि काय ग, स्वतःच्या हिमतीवर एवढी गाडी घेतलीस आणि गावात येताना बैलगाडीतून येतीस. वय, या पोरीचा काही नियमच नाही. हा मग काय आजी,
एकच दिवसासाठी तर येतो आम्ही गावाला. मग गावच्या सारखं नाही राहायचं, मग काय मजा? म्हणजे इतक्या लांबून तुम्ही आलाय ते एका दिवसासाठी? आजी, तुला माहितीये ना, मला खूप काम आहे ग ऑफिसमध्ये. खरं सांगायचं तर मला जमणारच नव्हतं यायला अगं, पण मी एकच दिवस काढून आली फक्त जत्रेसाठी. ताई पुरे हा, आजीला तरी टेपा लावू नको म्हणे जत्रेसाठी आली. इथेही कामच आहे हिला. वरदा काय ग, ही काय म्हणती हा? इथे कसलं काम घेऊन आली असतो? आजी, तुला तर माहितीच आहे ना, मी आर्किटेक्ट आहे आणि इंटिरियर डिझायनिंगचं सुद्धा काम करतो. म्हणजे शहरात जी मोठी मोठी घरं असतात ना, आम्ही ती सजवतो. आणि तुला माहिती आजी, आम्हाला पहिलं काम कुठलं मिळालंय? वाडा बनवायचं. म्हणून मी सहजच असे नेटवर वाड्याचे फोटोज बघत होते. एक फोटो मला प्रचंड आवडला. आणि तो फोटो कुठला असेल? कोणता? अहो, आपल्या गावातल्या वाड्याचा फोटो. काय सांगतेस काय? हो, म्हणूनच तो वाडा आतून कसा दिसतो, समोरून कसा दिसतो आणि ओव्हरऑल बाहेरून कसा दिसतो ना, हेच बघायचंय मला. म्हणूनच आली मी इथे. म्हणजे थांब, माझ्याकडे फोटो आहे, मी दाखवते तुला. हा बघ. मला अजूनही वाटतंय महापूजेचा हा मान आपल्या मेघदत्ताला मिळायला हवा. तो घरात थोरलाय. जोपर्यंत तो लग्न न करण्याचा हट्ट सोडत नाही, तोपर्यंत त्याला हा मान मिळू शकत नाही. मुलं किती भराभर मोठी होतात ना हो. केवढूसा होता आपला अनय, आणि आज तो महापूजेला बसणार आहे. खरंच विश्वासच बसत नाहीये हो. खरंय. खरं तर हा सगळा मान मेघदत्ताचा. त्याने जर तो वेड्यासारखा प्रण केला नसता तर, पण तरी त्याचा मोठेपणाच म्हणायला हवा. सरळ सगळं अनयच्या हवाली केलं त्यानं, कुठलाही वाद न घालता. हो, बरोबर आहे तुमचं, त्याचा मोठेपणा आहेच, पण अनयच्याही नशिबात होतच नाही. तुम्हाला आठवते, आऊसाहेब त्याची पत्रिका पाहून तेव्हाच म्हणाल्या होत्या, नाव काढणार हा. दादा, 5 मिनिटं नाही का जाता येणार मला आतमध्ये? नाही म्हणलं ना ताई तुम्हाला एकदा. अहो, पण 5च मिनिटं दादा, प्लीज. फक्त मला आतून एकदा बघायचं आहे. अहो, ही काय तमाशाची बारी आहे वय? सर नोबतांचा वाडा आहे वाडा. कोणी बी घुसावं बघून जावं, ही काय तमाशाचा खेळ आहे वय? चला जावा इथून, निघा म्हणतोय ना. वा दादा, हे कसं बोलताय तुम्ही आमच्याशी? काही बोलायची पद्धत आहे का नाही तुम्हाला? रेवा शांत हो. आज जत्रा आहे की नाही,
अगं सगळे गडबडीत आहेत आज. बाबा पण मी तेवढ्यासाठीच तर आली इथे. मला फक्त एकदा आतून इथे. अगं बरोबर आहे, पण मला सांग, आपण आता काही करू शकतोय का? हं? आणि बाहेरून बघितलास की नाही वाडा? तू परत जाण्याआधी आपण पुन्हा एकदा ट्राय. खुश? हो, तुमचं बोलून झालं? चला वा बाजूला, मला घ्यायची वेळ झाली. चला. हो हो चल. तेव्हा काय झालं? बाबा बाबा मला असं वाटलं मला वाड्याच्या दिशेने कोणीतरी हाक मारली. मी जाऊन बघू. रेवा, वाडा आतून बघण्यासाठी तुझ्याकडून इतकं वाईट कारण अपेक्षित नव्हतं मला. बाबा मी खोटं चल नाही लवकर, बोलते. मंदिरात जायला उशीर होतोय. हे बघ, हे काय आज आपल्याला आत सोडणार नाहीत, त्यामुळे इथे वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. चल लवकर, उशीर होतोय. सा 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 ग म रे.